खूप श्रीमंत आहे तिचा बाप. नाही अर्थात ते बघून मी तिच्याशी लग्न नाही केलंय. तिच्या बापाला जर कळलं ना मी अडचणीत आहे, मदत करायचं सोड, त्यांना इतका आनंद होईल ना, अरे बाप रे असा कसा अडचणीत सापडला असं होणार त्यांना. माझी बायको स्वाभिमानी, ती त्यांच्यासमोर हात पसरणार नाही. अडचणीत मी एकटाच. येस, माणसाच्या दुःखाचं मुख्य कारण आहे इतरांकडून अपेक्षा करणं. आपण नुसतंच म्हणतो की आपल्यासाठी नातं जास्त महत्वाचे, पण खरंच असं असतं का? आहे का असं? म्हणजे काय, आपण ज्याला आपलं मानतो तो आपल्याला हवं तसं वागतो, तोवरच आपण त्या नात्यात खुश असतो. पण तेच ती व्यक्ती आपल्या मनाविरुद्ध वागली की झालं, आपण नाराज होतो, रुसतो, रागावतो, कारण आपला अपेक्षा भंग झालेला असतो. म्हणून तर म्हणते, तुम्हाला जर नेहमी आनंदात राहायचं असेल तर कुठल्याही नात्याकडून अपेक्षा करू नका. नातं आहे तसं आपलं माना बस, म्हणजे दुःखाचं काही कारणच उरणार नाही ना. आणि तुम्हाला समजून घेणारही कोणीतरी कुठेतरी असतंच. नीरजा, तू इथे माझ्या घरी अचानक कशी? अगं हो, दारातच प्रश्न करणार आहेस की आत पण घेशील? ये नाही. तू, मी पाणी आणते. हो. सांग आता, म्हणजे अशी न कळवता कशी आलीस? काही काम होतं का? काम होतं तर मला फोन करायचा ना तू. मी घरी आले ते तुला आवडलेलं नाहीये का? नाही ग नीरजा, असं नाहीये. मला का नाही आवडणार? काय काय घेणार तू? चहा, कॉफी? मी काहीतरी खायला करते. हा, बघ, एक मिनिट, मला काहीही नको आहे, मला जरा तुझ्याशी बोलायचं. अगं पण बस. काय बोलायचंय? लग्नात जो प्रकार घडला तेव्हापासून मी फक्त तुझा विचार करते. मला काळजी वाटते ग तुझी. राहुलं नाही म्हणून मग तुला भेटायला आले. नीरजा, एवढंच ना? मला वाटलं काय झालं आणि काय नाही. ही एवढीशी गोष्ट वाटते तुला? तुला याचं काहीच कसं वाटत नाही अनु? तुझा नवरा असं कसं वागू शकतो? हळू बोल ना. हेच अनु, तुझ्यावर अन्याय होतोय त्याविरुद्ध आवाज उठवण्याचं सोडून तू मला गप्प करतेस. खरी असशील ना तर या क्षणी घर सोड. आणि काय करू? माझ्या मुलांचं काय? नीरजा, त्यांना गरज आहे माझी. हा विचार तुझ्याशी वेडवाकडं वागताना तुझ्या नवऱ्याला यायला हवा ना? नीरजा, तू अविनाशला चुकीचं समजतेस. ते तसे नाही आहेत ग, खूप चांगले आहेत. ते काय झालं माहितीये का, आईंची म्हणजे माझ्या सासूबाईंची तब्येत बिघडली ना, त्यामुळे ते हायपर झाले. ते टेन्शनमध्ये तसं वागले. एरवी ते तसं वागत नाही. ते खूप प्रेम करतात माझ्यावर, खूप काळजी घेतात माझी. हो, बघितलं ना मी ते काल लग्नात. किती प्रचंड प्रेम करतात ते तुझ्यावर, दिसलं मला. पण ज्या पद्धतीने तू गप्प होतीस ना, आय एम शुअर हा प्रकार ना नेहमी घडत असेल, राईट? जेव्हा पहिल्यांदा त्यांनी तुझ्यावर हात उचलला ना, तेव्हाच तू त्यांना सांगायला हवं होतं, माझ्याशी असं वागू नका, मी हे खपवून घेणार नाही. तू त्यांच्यावर प्रेम केलंस म्हणून तुझा स्वाभिमान गहाण टाकला नाहीस अनु. नीरजा, तुला का? आई, काय गए, माझ्या सोन्याची कान भरतेस? आमच्या घरात भांडण लावायला लाज नाही वाटत तुला? पहिली गोष्ट, तू इथं आलीच कशी? माझ्या बहिणीची काळजी वाटली म्हणून आली तिला भेटायला, तिची खुशाली विचारायला. आली मोठी खुशाली विचारायला.
खोटी काळजी दाखवून आमच्या घरात काड्या करतेस? का वागताय तुम्ही असं? एकतर आजारपणाचं खोटं नाटक करून तिला लग्नातून बोलवून घेतलं. ही बिचारी तुमच्या घरात राब राब राबते, तुमची सेवा करते, तुमच्या मुलांचं करते, तरी पण तुम्ही तिच्यासोबत असं दुष्ट का वागता? यात कसला आसुरी आनंद मिळतो तुम्हाला? माझ्या घरात येऊन मला जाब विचारतेस? कोणी तर आरसा दाखवायलाच हवा ना तुम्हाला. घरच्या लक्ष्मीला रडवून तुम्ही सुखी राहणार नाही, लक्षात ठेवा. बास बास निर्जा, माझ्या घरी येऊन माझ्याच माणसांना तू असं बोलतेस? तू मला काही बोल, मी सगळं ऐकेन, पण माझ्या सासरच्या माणसांना तू काही बोललेलं मी नाही खपवून घेणार. एवढं सगळं होऊनही तू त्यांचीच बाजू घेतीयस अनु. धन्य आहेस तू, धन्य आहेस. निर्जा प्लीज प्लीज जा तू, मी हात जोडते तुझ्या समोर. ही अशी जाणार नाही. आई चल, आई चल, आई आई चल, आई 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 तिच्यावरती मी माफी मागते. हवं तर मी तुमच्या पाया पडते. तुला तर मी नंतर बघतेच, पण ही घरी आलेली घाण बाहेर फेकून येते. खरं तर तू हिला घराबाहेर काढली पाहिजे होतीस. हे चल आई. तू अजूनही अशा लोकांच्या वागण्यावर पांघरून घालणार आहेस का अनु? अगं असं सहन करत राहिलीस तर मरेपर्यंत पिचत राहशील ग. स्वतःसाठी स्टँड घ्यायला शिक. चल चल निघ. काळजी घे. काय ग आई ती येऊन तुझ्या नवऱ्याला अद्वा तद्वा बोलली आणि तू मुकाटपणे ऐकून घेतलास? थांब, येऊ दे अवीला, तुझी चांगली पूजा करायला सांगते मी. घरची लक्ष्मी काय आऊ तसा कुठली. आई हिनेच माझ्या आईचा खून केलाय. दादा, तुझी बायको खुनी आहे. बाई बाई बाई, काय या आजकालच्या मुली. हा, सासूला जेवणातून थोडं थोडं विष देत होती आणि सासू बापरे काय दे. दिवसभर त्या क्राईमच्या सिरियल्स बघत असतेस तू, डोकं नाही दुखत का ग तुझं? अरे घरात उठल्यापासून झोपेपर्यंत हे घरात तमाशे सुरू असतात ना, त्याच्यापेक्षा हे बघितलं ना डोक्याला ताप तरी नाही. आज तुझ्या बायकोनं काय केलं माहितीये का तुला? विचार तिला. आई मी आत्ता घरी आलोय, प्लीज प्लीज आता तरी मला त्रास देऊ नकोस. वा, चांगलंय. हिनं हिच्या माहेरच्या माणसांना बोल